काही दिवसामध्येच महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP यापैकी कोणत्याही कोर्ससाठी काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार असाल 2025 साठी, तर तुम्हाला कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट जे आहेत ते काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करून त्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल आणि पूर्ण युट्यूबवर कुठेही तुम्हाला असा डिटेल व्हिडिओ बघायला मिळणार नाही ज्याच्यामध्ये केवढ्या डिटेल मध्ये डॉक्युमेंट बद्दल तुमच्यासोबत कोणी इन्फॉर्मेशन शेअर करत असेल। पहा, सर्वात अगोदर जे डॉक्युमेंट आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन साठी हवेत, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड करायच्या नसतात, तर त्या फक्त तात्पुरत्या आपल्याला इन्फॉर्मेशन फिल करून व्हेरीफाय करण्यासाठी यूज होतात। त्यामध्ये जर आपण सर्वात अगोदर चर्चा केली तर आपल्याकडे एक मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे, जो की आपलं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आपल्या जवळ हवा। कारण ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरायला जाऊ तिथं आपल्याला आपला आयडी पासवर्ड बनवावा लागतो स्टार्टिंगला। तर आयडी पासवर्ड बनवताना आपल्याला एक मोबाईल नंबर टाकणं पडतं, मोबाईल नंबरवर OTP येतो, त्याचबरोबर आपल्याला एक आपला मेल आयडी टाकावा लागतो, मेल आयडी पण एक OTP येतो। ज्यावेळेस आपण हे 2 OTP व्हेरीफाय करू ना, तर मग आपल्याला आपल्या मेल आणि इनबॉक्स मध्ये आपला जो ऑफिशियल आपण फॉर्म भरला ना CET सेलचा काउन्सिलिंगचा महाराष्ट्र स्टेटचा, तर त्याचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिला जातो आणि नंतर तो ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड आपण ऑफिशियल वेबसाईट मध्ये टाकून लॉग इन करणार आहे आणि तिथून पुढे आपल्याला जे आहे ते आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी प्रोसेस कंटिन्यू होते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्याचबरोबर जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं आणि तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाणार आहे भेटलेल्या, तर त्या ठिकाणी पण तुमची युनिव्हर्सिटीकडे रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला जातो कॉलेज मार्फत आणि तिथं पण तुम्हाला हेच मोबाईल नंबरवर एक OTP दिला जातो आणि तोच OTP जे आहे तो त्या ठिकाणी व्हेरीफाय केला जातो। त्यामुळे तुम्हाला असा मोबाईल नंबर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करणं आहे जो की तुम्हाला तुमच्या सोबत जे आहे ते ऍडमिशन कंप्लीट होईपर्यंत तरी असायला हवा। त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याकडे एक आधार कार्ड असायला हवं, आधार कार्ड पण आपल्याला हवं कारण आपल्याला त्या ठिकाणी नंबर टाकावा लागतो। त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याकडे इन्कमचं सर्टिफिकेट एक हवं लागतं, कारण इन्कम जे आहे ते आपल्याला तिथं फक्त फिल करायचे असते, इन्कमचं सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारे अपलोड करायची गरज नाहीये। त्याच्यामुळे तुमचं बनलं नसेल तरी तुम्ही जेवढं इन्कम काढायला अप्लाय केलं ती इन्कम तुम्ही त्या ठिकाणी फिल करू शकता आणि नंतर ऍडमिशनच्या टायमिंगला जे आहे ते त्याच इन्कमचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता। आता जर आपण कॅटेगरी वाईज डॉक्युमेंटचा विचार केला, जे डॉक्युमेंट की आपल्याला काउन्सिलिंगच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड करावे लागतील, सर्वात अगोदर आपल्यापाशी नीट UG 2025 चा रिझल्ट हवा, त्यानंतर नीटचं ऍडमिट कार्ड पण हवं। या ठिकाणी लास्ट इयरचा PDF आहे म्हणून 2024 मेन्शन आहे, पण आपल्याला 2025 जे आहे ते नीट रिझल्ट आणि ऍडमिट कार्ड त्या ठिकाणी सबमिट करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। नंतर जर आपण विचार केला तर आपल्याकडे कास्ट हवं, त्यानंतर आपल्याकडे कॅटेगरीची कास्ट व्हॅलिडिटी पण हवी, आपल्याकडे LC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट पण हवं। त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे। नंतर आपल्याकडे 12वीची मार्कशीट हवी, 10वीचं सनद पण आपल्याकडे असायला पाहिजे ज्याच्यावर की आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते। नंतर मेडिकल फिटनेस पण आपल्याकडे असायला हवं। याच्या फॉर्मॅटमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक आपल्याला ब्राउचर मध्ये फॉर्मॅट देतं, त्याचाच प्रिंट आउट करणार आहे आपण आणि तिथंच डॉक्टरची साइन आणि रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकून घेणार आहे आणि तेच मेडिकल फिटनेस जे आहे ते आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आताच मेडिकल फिटनेस न बनवता ज्यावेळेस नोटीस येईल, ज्यावेळेस ऑफिशियल PDF येईल, ती PDF तुम्ही प्रिंट आउट करून त्याच्यावर डॉक्टरची साइन, रजिस्ट्रेशन नंबर मेन्शन करून तुम्ही जे आहे ते मेडिकल फिटनेस अपलोड करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट येतो 10 नंबरचा, जो की आपका NCL आहे, नॉन क्रिमिलियर वाला। हा फक्त VJ कॅटेगरी, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि ACBC कॅटेगरीसाठी इम्पॉर्टंट आहे। जर NCL तुमचं 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला मुलींचं फ्री एज्युकेशन किंवा जे काय कॅटेगरीनुसार फीस आहे ना त्याचं बेनिफिट दिलं जातं एवढ्या कॅटेगरीसाठी। पण या कॅटेगरीमध्ये तुमचं NCL जर जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फीस मध्ये बेनिफिट दिला जात नाहीये, फक्त सीट अलॉटमेंट मध्ये बेनिफिट दिला जातो। आणि एखादा विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल, प्रॉपर महाराष्ट्र स्टेटचा आहे, तर तुम्ही EWS काढू शकता। EWS मधून तुम्हाला 10% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जागा पण बघायला भेटतील। त्याचबरोबर तुमची फी जी आहे ती गर्लसाठी 100% माफ होते आणि जे बॉईज असतील त्यांना 50% फीस पेमेंट करावं लागते। आता जर आपण EBCचा विचार केला तर EBC कुठल्याही प्रकारचा डॉक्युमेंट नाहीये। ज्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं फक्त डोमासाईल आहे, 10वी-12वी राज्यातून केली आणि त्यांना जे आहे ते खूप दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राहत नाही म्हणून EWS मिळत नाही, असे विद्यार्थी जे आहेत ते जनरलची काउन्सिलिंग करू शकतात आणि त्यांना जे आहे ते एक इन्कमचं डॉक्युमेंट बनवणं आहे आणि जे की 8 लाखापेक्षा कमी असेल तर मग
त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ईबीसी मध्ये टाकलं जातं आणि तुम्हाला जे आहे ते मुलींचं फ्री एज्युकेशन पण दिलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला जी आहे ती कॅटेगरीनुसार 50% फीस माफी पण या ठिकाणी ईबीसी मधून मुलांसाठी दिली जाते. जर तुमच्याकडे इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जनरल कॅटेगरी मधून काउन्सिलिंग करताय, तुम्हाला स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट होते. मग तो कोणताही कोर्स असो, एमबीबीएस असो, बीडीएस असो, बीएमएस असो, बीएचएमएस असो, काही फरक पडत नाहीये. जर आपण विचार केला तर आपल्याकडे ऑदर रिझर्वेशन पण काय बघायला भेटतात, जसं की मायनॉरिटी वाला, जसं की काही ख्रिश्चन मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल, मुस्लिम मायनॉरिटी असेल, किंवा मग एक बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज आहे हिंदी मायनॉरिटी का. जर तुमच्यापाशी कोणत्याही मायनॉरिटीचा डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ते कॉलेज जे आहे ते खूप कमी स्कोर पण अलॉटमेंट होण्याचा जास्त चान्स जो आहे तो लागू शकतो. त्यानंतर तुम्ही जर हिल एरियामध्ये येत असाल तर तुम्ही हिल एरियाचे पण डॉक्युमेंट काढून ठेवू शकता. ते डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले तुम्हाला हिल एरियामध्ये पण जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काही प्रमाणात जे आहे ते सीटसाठी रिझर्वेशन नक्की बघायला भेटेल. बाकी फीस मध्ये कुठलाही फायदा होणार नाही. त्यानंतर जर आपण डिफेन्सचा विचार केला तर डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 असे 3 प्रकारचे डिफेन्सचे रिझर्वेशन राहत आहे. तर त्यामधून तुम्ही ज्या डिफेन्स मध्ये येत आहे तो डॉक्युमेंट पण तुमच्यापाशी रेडी ठेवू शकता, जेणेकरून की तुम्हाला कमी रँकवर पण जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि मी गव्हर्नमेंट एमबीबीएस, गव्हर्नमेंट बीएमएस किंवा मग गव्हर्नमेंट बीएचएमएस असेल किंवा गव्हर्नमेंट फिजिओथेरपी असेल ना, तर यांचा डिफेन्सचा पण कट ऑफ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही जनरलचा कट ऑफ आणि ऑदर रिझर्वेशनचा कट ऑफ किती येऊ शकतो ह्याचा तुम्ही एक सरासरी अंदाज लावू शकता ते व्हिडिओ बघून. त्यानंतर जर आपण फिजिकल हँडिकॅपचा विचार केला, जर तुमच्याकडे फिजिकल हँडिकॅपचा डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा किंवा स्टेट मधून जस्ट क्वालिफाय मार्क पण एकदम टॉपचं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे ते 100% अलॉटमेंट होऊ शकतं. नंतर 5वं रिझर्वेशन आहे जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं आहे. जर कोणता विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर येत असेल तर तुमच्यासाठी पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काही प्रमाणात जे आहे ते सीट वॅकेंट असतात. मग तो कोणताही कोर्स असू तर तुम्ही एमकेबीचे डॉक्युमेंट काढून त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या रिझर्वेशन मधून पण त्या 1 किंवा 2% ज्या सीट असतील त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आता जर आपण विचार केला की जनरल कास्ट मधून आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर आपल्याकडे 10वीची सनद हवी, 12वीची मार्कशीट हवी आणि दोन्ही राज्यामधूनच कंप्लीट झालेलं असायला पाहिजे. नंतर आपल्याकडे टीसी किंवा एलसी पण असायला हवा, नीटचा ऍडमिट कार्ड पण हवं, नीटचा रिझल्ट पण हवा, डोमासाईल पण हवा आणि मेडिकल फिटनेसचा जो फॉर्मॅट येईल ना 2025 साठी सीईटी सेलच्या ब्राउचर मध्ये, तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं पडेल. एवढे डॉक्युमेंट जे आहेत ते जनरल कॅटेगरी मधून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना अपलोड करणं आहे. आणि जे वरी डॉक्युमेंट मी एक्सप्लेन केले ते तुम्हाला कॅटेगरीनुसार अपलोड करणं आहे. एससी एसटी कॅटेगरीला एनसीएल कुठल्याही प्रकारे अपलोड करायची गरज नाही आणि त्या कॅटेगरीसाठी इन्कमचा कुठल्याही प्रकारे रूल नाहीये. फक्त 8 लाखाच्या खालचं इन्कम जे आहे ना ते बाकीच्या कॅटेगरी आहेत एससी एसटी कॅटेगरी सोडून त्या कॅटेगरीसाठी लागू होतो. जर तुमचं 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जाणार नाहीये. हा लास्ट इयरचा रूल होता. यावर्षी जर ब्राउचर मध्ये इन्कम जे आहे थोडं इन्क्रीज करून दिलं तर मग त्यावेळेस ती कंडिशन थोडी अलग होईल. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा, जे काय डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे होते काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी आणि गर्ल्स फ्री एज्युकेशन मध्ये अप्लाय करण्यासाठी, त्याचबरोबर कॅटेगरीच्या फीस मध्ये अप्लाय करण्यासाठी किंवा कॅटेगरीच्या सीटसाठी अप्लाय करायला, तर त्याची पूर्ण सविस्तर माहिती आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. त्याचबरोबर तुम्हाला जर एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्व येणाऱ्या अपडेटची सविस्तर व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. या चॅनलला आम्ही पूर्ण डिटेलमध्ये हर एक नोटीस एक्सप्लेन करून नक्की शेअर करू.